माझी बायको हॉस्पिटलमध्ये नर्स होती. मी माझ्या पत्नीसोबत अनेकदा काम करायचो. आम्ही लांबून प्रवास करायचो. बरेचदा आमचे पेशंट आम्हाला दुरून भेटायला यायचे किंवा कुणाची केस अवघड असेल तर आम्ही त्याच्या घरी जायचो. पण तो दिवस इतर दिवसांसारखा नव्हता. आधीच रात्र झाली होती. मी आणि माझी पत्नी एका वस्तीतून जात असताना पावसात भिजलेल्या एका माणसाने रडायला सुरुवात केली आणि आमच्या गाडीजवळ आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मला वाटले की कदाचित तो माणूस आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करत असेल. कोणताही चोर चोरटा असेल, पण तसे नव्हते. त्याचा चेहरा आणि रूप अजिबात चोरासारखे नव्हते. तो अतिशय गरीब कुटुंबातील दिसत होता. माझी पत्नी मला नकार देत असतानाही मी पटकन गाडी थांबवली. त्या माणसाने आम्हाला आमच्या गाडीची खिडकी खाली करायला सांगितली. गाडीची खिडकी खाली करताच तो अश्रू ढाळत रडू लागला आणि म्हणाला, देवाखातर मला मदत करा. माझी पत्नी घरी आजारी पडली आहे. तिला मूल होणार आहे. तुम्ही माझ्या घरी चला आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तो माणूस खूप रडत होता. कदाचित त्याची पत्नी खरंच शेवटच्या टप्प्यात होती आणि त्याच्या परिसरात गाडीची सोय नसतानाही मुलाला जन्म देण्यास अजून वेळ होता. वर त्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता. त्या माणसाला त्रास होणारच होता. जेव्हा माझ्या पत्नीने त्याची समस्या ऐकली तेव्हा तिने सांगितले की आपण त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीवर स्वतः उपचार करू. असो, आमच्याकडे मेडिकल किट नेहमी उपलब्ध असायचे. त्या वैद्यकीय किटमध्ये नवजात बालके आणि गर्भवती महिलांसाठी सर्व काही उपलब्ध होते, जे मूल जन्माला येण्यापासून अगदी थोड्याच अंतरावर आहे. सोबतच ही गोष्ट मला खूप त्रास देत होती. हा माणूस दुसराच निघाला आणि त्याचे वास्तव वेगळे निघाले तर आपण काय करणार? कारण प्रकरण असे होते की हा माणूस आपल्याला ओळखत नाही आणि आपण याला ओळखतही नाही. अशी ही शक्यता होती की ही माणसे आम्हाला घरी घेऊन जातील आणि आम्हाला कैदी बनवतील. घरात काही लोक फिरत असतील. पण मी माझ्या पत्नीला हे सांगितले नाही. नाहीतर ती पण नाराज व्हायची. त्यावेळी आम्ही तिथे फक्त सेवा आणि मदतीसाठी जात होतो. हे सर्व प्रकरण मी देवावर सोडले. तो माणूस आम्हाला त्याच्या घराचा रस्ता दाखवू लागला. काही वेळाने एक आलिशान घर आले. तो माणूस खूप अस्वस्थ दिसत होता. तो गरीब घरातल्या नोकरासारखा दिसत होता, पण त्याचं घर एकदम आलिशान होतं. तर त्या भागात बहुतेक कच्ची घरं होती. येथील बहुतांश घरांची छप्परेही कच्ची होती, पण त्याचं घर खूप सुंदर होतं. त्या घरात पाऊल टाकल्यावर मला वाटू लागले की हा माणूस खूप श्रीमंत असावा, पण त्याची अवस्था काय आहे हे मला समजले नाही. सध्या त्याने आम्हाला आत जायला सांगितले. आम्ही दोघेही डॉक्टर आहोत हे सांगितल्यावर तो खुश झाला. तो म्हणाला की मग मला माझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन जावे लागणार नाही. तुम्ही माझ्या पत्नीला मदत करा. मी तुमच्यासाठी जे काही करू शकतो ते करेन. तुमचे शुल्क, तुमचे प्रवासाचे पैसे आणि तुमच्या सेवेबद्दल मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला धीर दिला आणि म्हणालो, असं नाहीये भाऊ. हे सगळं आपण देवासाठी करतोय. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी आणि माझी पत्नी नेहमी मिळून डिलिव्हरी केसेस करतो. मी माझ्या पत्नीसह त्या माणसाच्या खोलीत गेलो. तेव्हा त्या स्त्रीला पाहताच माझे डोळे दुःखाने विस्पारले. मी आजच्या आधी अनेक महिला पाहिल्या होत्या, ज्या गर्भवती होत्या. पण त्या बाईचा चेहरा आणि तिची शरीर रचना बघून मला ती मानवी लोक नसल्यासारखं वाटलं. जेव्हा मी माझ्या पत्नीकडे पाहिलं तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले, कारण तिचे पोट खूप वाढले होते. तिच्याकडे बघून जणू ती माणसाच्या मुलाला नव्हे तर म्हशीच्या बाळाला जन्म देणार होती असे वाटत होते. पण हे मी त्या माणसाला सांगितले नाही. एवढं मोठं बाळ आणि पोटात एवढं वजन असल्याने इतरांना खूप त्रास झाला यात शंका नाही. आता तो माणूस अडचणीत होता हे मला आधीच समजले होते आणि कळाले होते. मी माझ्या पत्नीला मदत केली. मी त्या महिलेला बाळाला जन्म देण्यासाठी आवश्यक इंजेक्शन्स दिली होती. ज्या स्त्रीला वेदना होत नाहीत ते सहज केले जाते. आता मला बाहेर जावे लागले, कारण मला कोणत्याही महिलेच्या बाळंतपणाच्या वेळी खोलीत उपस्थित राहायचे नव्हते. माझी पत्नी एकटीच केस हँडल करायची. त्यानंतर मी लगेच तिथे जायचो. बाकीचे काम आम्ही दोघांनी मिळून करायचो. या कारणास्तव मी आणि माझी पत्नी लोकांचे आवडते होतो. मी नेहमीच महिलांचा खूप आदर केला. इतरांचा अपमान होईल किंवा त्यांच्या इज्जतीला धक्का पोहोचेल किंवा त्यांना तसं काही वाटेल असं आम्ही कधीच केलं नाही. माझ्या या सवयींमुळे लोकांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला. तेव्हा माझी पत्नीही माझ्यासोबत होती. लोकांचा आत्मविश्वास आणि समाधान अधिक वाढले. मी बाहेर आलो तेव्हा माझी पत्नी साधारण अर्ध्या तासानंतर येईल आणि मला आनंदाची बातमी सांगेल अशी आशा होती. मी बाहेर वाट पाहत उभा होतो, पण मी घड्याळात वेळ बघितली तर 40 मिनिटे झाली होती. त्यानंतर माझ्या पत्नीकडून कोणतीही बातमी आली नाही. त्या माणसाला सुद्धा काळजी वाटू लागली, पण मी त्याच्याकडून परवानगी घेतली. मी आज जाऊन बघतो काय प्रॉब्लेम आहे असे म्हणालो. तो म्हणाला, आधी मी जाऊन बघतो. तो आत गेला. परत आल्यावर त्याचा चेहरा उदास होता. मी विचारले, काय झाले? म्हणाला, मूल जन्माला आलंय, पण तुमच्या बायकोला काय झालंय कुणास ठाऊक. माझ्या बायकोला काय झालं? माझी बायको तनूला काय झालंय? मला आता त्या माणसावर शंका यायला लागली होती, कारण माझ्या बायकोला काही झालं तर मी तिला सोडून कसं जाऊ? मी त्याला हलवून विचारले, तनूला काय झाले? तो म्हणाला, तुम्ही स्वतः जा आणि आत बघा. माझे हृदय जोरात धडधडत होते.
खोलीत प्रवेश करताच माझी नजर खुर्चीवर बसलेल्या तनूवर पडली. जणू तिला मोठा धक्का बसला होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. नुकतेच जन्मलेले मूल कुठे गेले? मी मनात विचार केला आणि मग बसून पलीकडे पाहिलं तर तिथे एका छोट्या टोपलीत मुलाचा चेहरा झाकलेला होता. मुलाचा जन्म झाला. मुलाच्या रडण्याचा आवाजही आला नाही. माझ्या ऐकताच तनू म्हणाली, मला इथून दूर घेऊन जा. मला इथे जास्त काळ राहायचे नाही. तनूचे बोलणे ऐकून मी त्या माणसाला काही बोलायच्या आधीच मला संशय आला. तो पलंगाच्या दुसऱ्या बाजूला गेला. त्याने जाऊन मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि जोरजोरात रडू लागला. मला काहीच समजत नव्हते. मला अस्वस्थ वाटत होते किंवा मला त्या व्यक्तीचा राग येत होता. मला माझ्या बायकोला तिथून लवकरात लवकर घेऊन हॉस्पिटल गाठायचे होते हे स्पष्ट झाले. त्या माणसाला मी नंतर बघेन. त्या माणसाला मदत केल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप होत होता. मला माझ्या चुका कळू लागल्या. तासाभरानंतर हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचलो. काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने मी माझ्या पत्नीला आपत्कालीन वॉर्डमध्ये नेले. डॉक्टरांनी माझ्या पत्नीला तपासायला सुरुवात केली. माझी पत्नी काहीच्या भीतीमुळे बेशुद्ध पडल्याचे निष्पन्न झाले. तिचा रक्तदाबही खूप कमी झाला होता. मला खूप त्रास होत होता. जेव्हा माझ्या पत्नीला मोठ्या कष्टाने शुद्ध आली तेव्हा तिला कोणाशीही बोलण्यास मनाई करण्यात आली. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या बायकोच्या चिंतेने मरत होतो आणि दुसरे म्हणजे मला संशयाने पछाडले जात होते. त्या लेबर रूममध्ये असं काय झालं की माझी बायको बेशुद्ध झाली आणि आता भीतीने तिला माझ्याशी बोलायचंही नाही. मला काळजी वाटत होती की त्या खोलीत माझ्या बायकोला काय झालं असेल. यानंतर ती बेशुद्ध झाली. मला माझ्या बायकोची एवढी काळजी वाटत होती की बाकी सगळे विसरलो होतो. मला माझ्या बायकोकडे जाऊन विचारायचे होते की तिथे काय झाले. मी गेल्यावर तिने तोंड फिरवले आणि म्हणाली, देवासाठी तरी मला आता तुझ्याशी बोलायचे नाही. माझे मन खूप घाबरले होते. होय, मी तुला काहीही विचारणार नाही. मला माहीत आहे की ते पुन्हा तुझ्यासाठी सांगणे खूप धोकादायक असू शकते. कशाचाही विचार करू नकोस. हे मी माझ्या पत्नीला सांगितल्यावर त्याचवेळी डॉक्टरांनी मला माझ्या पत्नीबद्दल समजावून सांगितले आणि म्हणाले की आता तू तुझ्या पत्नीला अजिबात काही विचारू नकोस की त्या रात्री तिथे काय झाले, ती का घाबरली. कारण तुमच्या पत्नीने ती घटना पुन्हा मनात आणली तर खूप नुकसान होईल. ती पुन्हा त्या स्थितीत पोहोचेल. याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगा आणि नंतर अशा गोष्टी करू नका. तुमच्या शंकांवर नियंत्रण ठेवा. त्या रात्री तिथे काय घडलं होतं ते तू तुझ्या मनातून काढून टाकशील. माझ्या बायकोने तिथं जे काही पाहिलं ते आता मी तिला परत विचारायचे नाही याची जाणीव मला झाली होती. पण असं म्हणतात की माणसाच्या मनात एकदा शंका आली की ती कधीच संपत नाही आणि ती मरेपर्यंत तिथेच राहते. या सगळ्याबाबत मी विचार करत होतो. माझ्या मनात शंका कायम राहील. पण ठरवलं होतं की मी परत जाऊन त्या माणसाला नक्की विचारणार. माझ्या बायकोलाच नाही तर त्याचे मूल जन्माला आलं त्या रात्री तिथे काय घडलं होतं. पण मला त्या माणसाचं रडणंही आठवलं. त्या दिवशी तो ओरडून का रडत होता. आता कुणीही आपल्या मुलाच्या जन्मावर विनाकारण ओरडत नाही, रडत नाही, बरोबर. किंवा फक्त मुलीच्या जन्मावर कोणीही इतके दुःखी होत नाही की तो ओरडू लागतो. त्या बाईचे अत्याधिक वाढलेले पोट आणि त्या खोलीतील विचित्र वातावरण, प्रत्येक गोष्ट मला खूप त्रास देत होती. माझ्या पत्नीच्या त्रासामुळे तिचे कुटुंबीयही खूप काळजीत पडले होते. मी माझ्या सासूला म्हणालो की तुमच्या मुलीला काही दिवस तुमच्याकडे ठेवा. एकदा का तिची भीती मनातून निघून गेली की मी तिला माझ्या घरी आणेन. ती इथल्या वातावरणापासून दूर राहिल्यास आणि काही दिवस ताजी हवा घेतल्यास तिला पूर्ण फ्रेश वाटेल. माझ्या सासूबाई हो म्हणाल्या. तुझं एकदम बरोबर आहे. कधी कधी एखादी व्यक्ती एका वातावरणात राहून बरी होऊ शकत नाही. माझ्या सासूबाई तिच्या मुलीला घरी घेऊन गेल्या. आता मला खुली संधी होती. मी जाऊन त्या माणसाला पुन्हा विचारेन की त्या रात्री तिथे काय झाले. त्यामुळे भीतीपोटी माझ्या पत्नीला बेशुद्धीचा झटका आला. पण मला त्या ठिकाणी जाण्याचा संपूर्ण मार्ग नीट आठवत नव्हता. पण तरीही मी मनसोक्त चालत कॉलनीत पोहोचलो. मी पुन्हा विचारत राहिलो आणि त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी पोहोचलो. आणि मला त्या माणसाचे घर चांगलेच आठवले. कारण तो खूप लोकवस्तीचा परिसर होता. इथली घरं फार सुंदर बांधलेली नव्हती. बाकीची घरं कच्ची होती. हेच घर खूप सुंदर बांधलं होतं. सध्या मी त्या घरासमोर थांबलो होतो. मी पाहिलं तर आत घर पूर्ण उजाड होतं. आजूबाजूला कोणीच नव्हते. बाहेर फक्त पक्ष्यांचे हलके आवाज येत होते. मलाही त्या घराच्या भयान भयभाटापुढे खूप भीती वाटली. त्या घरात प्रवेश करताच मला असे वाटले की जणू इथे कोणी माणूस राहत नाही. पण ते घर असे होते की त्यात प्रवेश करताच मला असे वाटले की मी घरात नाही तर राजेशाही थाटात प्रवेश केला आहे. त्यानंतर दरवाजा ठोठावल्यानंतर कोणीतरी आतून दरवाजा उघडला. मी त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. हा तोच माणूस होता जो त्या दिवशी आम्हाला इथे घेऊन आला होता. आम्ही त्याच्या पत्नीवर उपचार केले. मला पाहून त्याने मला नमस्कार केला. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आलात ही तुमची खूप कृपा झाली आणि आम्ही तुमचे आभारी आहोत आणि तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. मी म्हणालो, ते ठीक आहे, पण मी इथे दुसऱ्याच कामासाठी आलो आहे. तर तो म्हणू लागला की मी तुमचे पैसे आता देऊ शकत नाही. त्याला वाटले की मी त्याच्याकडून पैसे घ्यायला आलो आहे.
पण मी दुसऱ्या कारणाने आलो होतो. तो म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला सर्व काही सांगेन असे सांगितले. मी म्हणालो, त्या दिवशी जन्मलेले मूल कुठे आहे? मी त्याला धीटपणे प्रश्न विचारल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याच्या अंगातून रक्त सांडल्यासारखं वाटत होतं. चेहरा पूर्णपणे फिका पडला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्याचे डोळे पाणावलेले पाहून मलाही खंत वाटू लागली. काय हरकत आहे भाऊ? तू तुझ्या मुलाच्या जन्मावर खुश नाहीस? त्यावर तो माणूस म्हणाला, काय सांगू डॉक्टर, माझं मूल दुसऱ्या खोलीत आहे आणि आम्ही आमच्या मुलाला कोणाला दाखवू शकत नाही. आणि सगळा परिसर आमच्यावर जबरदस्ती करत आहे की आम्हाला तुमच्या मुलाला पाहायचे आहे. तुमच्या मुलाला दाखवा. तुमच्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याला भेटायचे आहे. माझ्या पत्नीचे आई वडील वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. पण आम्ही सांगतो की आम्ही कोणाला भेटण्याचा विचार केला नाही किंवा आम्ही कोणाला भेटण्याची परवानगीही दिली नाही, ना आम्ही आमचे मूल कोणाला दाखवले. डॉक्टर साहेब, मी त्या मुलाचा बाप आहे असे वाटत नाही. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. तू तुझ्या मुलावर खुश का नाहीस? तुम्हाला तुमच्या पत्नीवर किंवा तिच्या चारित्र्यावर संशय आहे का? नाही डॉक्टर, माझी बायको तशी अजिबात नाही. माझा तिच्या चारित्र्यावर पूर्ण विश्वास आहे. कधीकधी एखादी व्यक्ती अशी चूक करते ज्याची त्याला शिक्षा मिळते. ही चूक माझ्याकडून झाली आहे. तू कोणती चूक केलीस ज्याच्यामुळे तू म्हणतोस की तू त्या मुलाचा बाप नाहीस? डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या मुलाला बघितले तर त्याचा चेहरा बघताच तुम्हाला माझा मुद्दा समजेल. काय झाले आणि असे म्हणत त्याने मला उठायला सांगितले. मला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला, जिथे त्याने स्वतःच्या मुलाला ठेवले होते. माझ्या मनात एक विचित्र भावना होती. हृदय जोरात धडधडत होतं. त्या मुलाला बघितल्यावर माझ्याही बाबतीत काहीतरी घडेल असं वाटत होतं. पण मी माणूस होतो. हा धक्का माझ्या पत्नीला सहन होत नसला तरी माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट नव्हती. मी माझे हृदय मजबूत केले. मग आम्ही त्याच्या खोलीत पोहोचताच त्याने त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरील कापड काढून टाकले, जे त्याने संपूर्ण जगासाठी झाकून ठेवले होते. मग माझी नजर त्या मुलावर पडताच मीही तसाच घाबरलो. मी पण ओरडत राहिलो. तो माणूस माझ्याकडे बघून खेदाने म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्या दिवशी मी एवढ्या मोठ्याने का रडत होतो, त्याचे कारण काय होते, आता तुम्हाला समजले असेल. तुम्ही जगात इतर अनेक मुली पाहिली असतील, पण अशी भयभीत मुले आणि असे असहाय्य पालक तुम्ही कुठेही पाहिले नसतील. ज्यांना मुले नसतील तर त्यांनी काय करावे? आईवडिलांचा काहीही दोष नसला तरी. तो माणूस पुन्हा रडू लागला. मी त्याला धीर दिला. त्याचे कारण काय आहे ते सांगू शकाल का? मी त्या माणसाकडे बघत विचारले. माझे म्हणणे ऐकताच तो डसाडसा रडू लागला. आता मला त्या माणसाची कीव येऊ लागली. खरी गोष्ट काय आहे ते सांगू शकाल का? तुला माहीत आहे ना, ज्या भीतीमुळे माझी पत्नीही बेशुद्ध झाली? मी तुमच्याकडे कोणत्याही मदतीसाठी आलो नाही किंवा तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी आलो नाही. जरा खरं सांगा, काय प्रकरण आहे? कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन. माझे म्हणणे ऐकून त्या माणसाने आपले अश्रू पुसले आणि मला सांगितले की ही फार जुनी घटना नाही. डॉक्टर साहेब, मी माझ्या पत्नीसह या घरात आलो तेव्हा आमचे घर आनंदाने भरून गेले होते. या घराबद्दल आम्हाला खूप आशा आणि स्वप्ने होती. माझी आई म्हणायची की तुझी बायको खूप सुंदर आहे. बेटा, सुंदर स्त्रियांची जास्त काळजी घेतली जाते कारण त्यांना त्यांच्या दिसण्याचा खूप अभिमान असतो. आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझाही विश्वास होता. शिवाय माझ्या मनात आई आणि बायकोशिवाय कोणीच नव्हते. पण हळूहळू माझी बायको माझ्या मनात वळती येऊ लागली, कारण ती खूप सुंदर होती. मी जे काही बोललो ते तिला पटत नसले तरी मला वाईट वाटले नाही, कारण सुरुवातीला पुरुषांना आपल्या बायकोबद्दल सर्व काही बरोबर वाटते आणि मी पण त्या पुरुषांमध्ये सामील झालो होतो, जे आईऐवजी बायकोचे म्हणणे ऐकतात. मग माझ्यासोबत अशा गोष्टी घडू लागल्या ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. माझी बायको रोज माझ्याशी भांडू लागली, पण माझी आई माझ्या बायकोला कधीच वाईट बोलायची नाही. ती म्हणायची, बेटा जा आणि तुझ्या बायकोला दवाखान्यात तपासून घेऊन ये, कारण ती प्रत्येक गोष्टीत चिडचिडी झाली आहे. ती चिडचिडी झाली आहे म्हणून आम्हा दोघांशी असे वागते. मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले आणि माझ्या पत्नीला दवाखान्यात नेले आणि समजले की माझी पत्नी गर्भवती आहे. मला खूप आनंद झाला, पण मला या गोष्टीची पूर्ण कल्पना नव्हती. माझी पत्नी याचा फायदा घेण्यास सुरुवात करेल. गर्भवती होताच तिने तिचा दृष्टिकोन बदलला. मी तिला घरी आणले तेव्हा ती म्हणाली, आतापासून मी घरचे कोणतेही काम करणार नाही. मी आणि माझ्या आईने तिचे शब्द मनावर घेतले. आई म्हणाली, तू माझी मुलगी आहेस, माझी सून नाही. मी तुझी काळजी घेणार नाही तर मी कोणाची काळजी घेणार? माझ्या मुली, काळजी करू नकोस. मी तुला घरच्या कोणत्याही कामाला हात लावू देणार नाही. मी स्वतः जेवण बनवीन आणि तुझे कपडेही धुवेन. पण माझ्या बायकोच्या मनात कधीच आनंद नव्हता. उलट तिने आणखी किडे काढायला सुरुवात केली. एक दिवस काय झालं, मी संध्याकाळी घरी आलो तर माझी पत्नी आईशी भांडत होती. माझी आई तिची मोलकरी नसल्यासारखे तिचे वागणे होते. तिने ते जेवण उचलून आईच्या तोंडावर फेकले आणि म्हणाली, मी तुला घरातून हकलून देईन. तू माझ्या लायक नाहीस. तू माझे जेवण खराब केले आहेस. माझ्या पत्नीच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून मला आश्चर्य वाटले. मी आईची माफी मागितली. आई म्हणू लागली, बेटा, या गोष्टींची काळजी करू नकोस.
तुझी बायको गरोदर आहे असं होतं. आई प्रत्येक वेळी हेच सांगायची. पण काही दिवसांनी आमच्या घरी काय वादळ येणार आहे हे मला माहीत नव्हते. रात्रीची वेळ होती जेव्हा मी माझ्या घरी उपस्थित होतो. माझ्या पत्नीचा विचार करत होतो. तेव्हा मला बाहेरून ओरडण्याचा आवाज आला. मी बाहेर गेलो आणि पाहिले की माझी पत्नी माझ्या आईला केसांना धरून मारत आहे. मला खूप राग आला. पण माहीत नाही बायकोचा चेहरा पाहून माझा सगळा राग शांत झाला. मी तिचे सौंदर्य पाहू लागलो. तिच्या सौंदर्यासमोर तिच्या वागण्याचा विसर मला पडला होता. मी आईला दोष देऊ लागलो. माझ्या मनात आले की आई सदैव खंबीर राहते. त्यात तिचाही दोष असू शकतो. माझी आई इतकी वाईट नाही. जरी ती असली तरी माझी आई नेहमीच तिचे कौतुक करते. तिच्याकडून काहीतरी चूक झाली असावी. विचार करून मी मागे सरकलो. आईचा कार्यक्रम पाहू लागलो. आई मला नेहमी लेक्चर द्यायची. आज तिला तिच्या सुनेकडून मारहाण होत होती. मनात विचार करून मी गप्प झालो. प्रत्येक व्यक्तीला धडा देणे महत्त्वाचे आहे. या विचाराने मी आत गेलो. आई मला बोलावत राहिली. माझी पत्नी खूप निरोगी होती. आई अशक्त होती. मी आईला वाचवायला हातही हलवला नाही. पत्नीच्या मारहाणीला माझी आई कंटाळली. तेव्हा ती खाली पडली आणि निर्जीव झाली. डोक्यातून रक्त येऊ लागले. मला माहीत नाही त्यावेळी माझे हृदय दगडावर वळले होते. वाटतं आता आईला दवाखान्यात घेऊन जाईल. जास्त खर्च होईल आणि माझ्या बायकोची काळजी कोण घेणार? मी गेलो आणि त्यांना उचलले नाही. हे देखील मला माहीत नाही मला काय झालं. आई सकाळपर्यंत जमिनीवर पडून राहिली. मी जाऊन तिला हलवले तेव्हा आईचे शरीर एकदम थंड पडले होते. माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. माझ्या पत्नीच्या त्रासामुळे माझी आई हे जग सोडून जाईल याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. मी पण तिला शिव्या देत होतो. पण आता काही उपयोग नव्हता. मी माझ्या आईचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करू लागलो. पण माझे मन खूप अस्वस्थ होते. त्याच रात्री आई माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, बेटा मी नाही तर देव तुला याची शिक्षा नक्कीच देईल. तू तुझ्या आईला दुखावलंस. तू तुझे घर उद्ध्वस्त केलेस. पण मी देवाला प्रार्थना करते की तुझ्या आयुष्यात या सर्व गोष्टींची तुला शिक्षा व्हावी. आता आईचा हा शब्द मी मनात ठेवला होता. मी यासाठी मानसिकदृष्ट्या अजिबात तयार नव्हतो. आणि या जगातच माझ्यासोबत असे काहीतरी घडेल. माझ्या आईला माझ्याकडून जो बदला घ्यायचा होता आणि मग हे घडले. डॉक्टर साहेब माझ्या पत्नीची डिलिव्हरची तारीखही जवळ येऊ लागली. तेव्हा तिला खूप वेदना होऊ लागल्या. आता तिला सांभाळायला कोणीच नव्हते. आता तिच्या आयुष्यात मी एकटाच होतो. मी एक पुरुष, तिचा नवरा. मी किती काळजी घेऊ शकेल? पण तिचं पोट धोकादायक रीतीने वाढू लागलं. तेव्हा आम्हा दोघांनाही काळजी वाटू लागली. रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला अल्ट्रासाऊंडही करून दिला नाही. आम्हा दोघांना खेद वाटेल अशी कोणतीही गोष्ट घडू नये. त्या दिवशीही आम्ही दवाखान्यात जात नव्हतो. आम्हा दोघांच्या मनात विचित्र भीती होती. मग जेव्हा माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा 3 चेहऱ्याच्या मुलाला पाहून माझे हृदय हादरले. एक काळा चेहरा, एक गोरा चेहरा आणि एक गव्हाळ. त्या मुलांचा बाप मी नसून दुसरा कोणीतरी आहे असे वाटले. कारण तिघांचीही रंगभूषा वेगळी होती. असा मुलगा मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. आमच्या कुटुंबात त्यांच्यासारखा कोणीही नव्हता. असे म्हणत तो माणूस जसा जसा रडू लागला. त्याला रडायलाच हवं होतं. त्याने आपल्या देवीसमान मातेचा नाश केला होता. तिच्या नशिबात स्वतःच्या हातांनी आग लावली होती. मी त्याला काहीही कसे सांगू शकेल? मी त्याला मदत करण्याच्या उद्देशाने गेलो. पण परत आलो. कारण जेव्हा निसर्ग मानवावर सूड उगवायला येतो तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि कोणीही त्याला मदत करू शकत नाही. बरं, त्याच्यासोबत जे काही झालं त्याच्यामध्ये ते अगदी बरोबर होतं. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. तीही या जगात. कारण की त्याच्या मरणासन्न आईची इच्छा होती. त्याची शिक्षा देवाने त्याला याच जन्मी दिली. आई आणि पत्नीचा नेहमीच आदर केला जातो. पण जिथे चुकीचे आणि अत्याचार होत आहे तिथे तुम्ही नेहमी सक्रिय राहा. पण जे चुकीचे आहे त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जर स्त्रीला समजत नसेल तर ती सुद्धा आदरास पात्र नाही. मग ती सासू असो वा सून. त्यावेळी वेळीच कारवाई केली पाहिजे. मग ती तुमची पत्नी असो वा तुमची आई असो. आणि हीच योग्य पुरुषाची ओळख आहे. भांडणे प्रत्येक घरात होतात. पण योग्य अयोग्याचा निर्णय कुटुंबातच घ्यावा. ही गोष्ट बाहेर पडली तर सर्व प्रकार घडतील.